आज आपण रव्याचा अगदी स्पॉन्जी केक बनवलेला आहे आणि अशा प्रकारे तुम्ही केक तयार करून पहा। केक अगदी झटपट तयार होतो आणि सर्वात महत्त्वाचं केक आपण कढईमध्ये केलेला आहे। चला मग तर आपण वेळ न घालवता केक बनवायला सुरुवात करू। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण केक बनवायला सुरुवात करू। तर केक बनवण्याकरता सर्वप्रथम आपण साखर वाटून घेणार आहोत। तर या ठिकाणी 85 ग्रॅम साखर घेतलेली आहे, अर्धी वाटी साखर आहे, त्यामध्येच 2 ते 3 वेलची घालणार आहोत आणि मिक्सरला बारीक पावडर बनवून घेणार आहोत। या ठिकाणी साखर वाटून तयार आहे। अर्धी वाटी रवा घालायचा आहे, मोजून घेतला तर 85 ग्रॅम रवा भरलेला आहे। त्यामध्येच अर्धी वाटी मैदा घालायचा आहे, मोजून घेतला तर 65 ग्रॅम मैदा आहे। तर रवा आणि मैदा वाटून तयार आहे। त्यामध्ये आपण 3 चमचे तेल घालणार आहोत, मोजून घेतलं तर 45 ml तेल आहे। थोडं थोडं दूध घालून मिश्रण वाटून घ्यायचं आहे। कच्च्या दुधाचा वापर नाही करायचा, दूध गरम करून आणि ते थंड करून घेतलेलं आहे। राहिलेलं दूध घालूयात आणि पुन्हा एकदा मिश्रण छान फिरवून घ्यायचं आहे। 160 ml दुधाचा वापर आपण केलेला आहे। एका बोलमध्ये वाटलेलं मिश्रण काढूयात। तुम्ही पाहिलंच असेल अगदी 2 मिनिटात केक बॅटर तयार होतं। तर केक पॅनला आपण तेल लावायचं आहे आणि गव्हाचं पीठ घालायचं आहे। गव्हाचं पीठ नसेल तर मैदाही वापरला तरी चालेल किंवा बटर पेपरही तुम्ही वापरू शकता। केक बॅटरमध्ये आपण अर्धा चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे आणि चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आहे। ॲक्टिवेट करण्यासाठी 1 चमचा पाणी घालायचं आहे आणि मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण जोरजोरात मिक्स करून घ्यायची गरज नाहीये, एकाच दिशेने व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे की जेणेकरून सोडा आणि बेकिंग पावडर पूर्ण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला हवी। आणि वेळ वाया न घालवता केक पॅन मध्ये केक बॅटर घालायचं आहे। तर एका साईडला मी कुकर गरम करायला ठेवलेला होता। कुकर मध्ये तळाशी मीठ घातलेलं आहे, त्यावर रिंग ठेवलेली आहे। कुकर मध्ये छान वाफ तयार झालेली आहे। तर 15 मिनिटाकरता मी कुकर प्रीहीट करून घेतलेला आहे। आता केक पॅन ठेवायचा आहे। 5 मिनिटाकरता मोठ्या आचेवर कुकर ठेवूयात, त्यानंतर मध्यम आचेवर 40 मिनिटाकरता वाट पाहायची आहे। तर या ठिकाणी 40 मिनिट झालेले आहे। कुकरचं झाकण काढायचं आहे। तुम्ही पाहू शकता टूथपिक अगदी व्यवस्थित क्लीन निघत आहे, याचा अर्थ केक व्यवस्थित शिजला आहे। तर कधी कधी केक शिजायला जास्त वेळही लागू शकतो किंवा कमी वेळही लागू शकतो। साधारण 20 ते 25 मिनिट झाले की एकदा केक चेक करायचा आहे। जर झाला असेल तर काढून घ्यायचा, नसेल झाला तर पुन्हा 5 ते 10 मिनिटाकरता ठेवायचा आहे। तर 10 मिनिट झालेले आहेत। केक थंड झालेला आहे, कडा सोडवून घ्यायच्या आहेत। केक पॅनला कुठेही केक चिकटलेला नाहीये, केक अगदी व्यवस्थित निघतो। जर तेलाने ग्रीस केलं तर केक अगदी व्यवस्थित निघतो। हवे तसे तुम्ही पीसेस करू शकता। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता केक किती स्पॉन्जी झालेला आहे। साहित्याचं प्रमाण जर अचूक घेतलं तर केक अगदी छान आणि स्पॉन्जी बनतो। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी, गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।